येत्या 2 डिसेंबरला होऊ घातलेल्या प्रथम नगर परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेचे अध्यक्ष निफाड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय दिलीप काका बनकर खास या निवडणुकीच्या प्रचारासाठी आपणा सर्वांना मार्गदर्शक करण्यासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे औषध सामान्य प्रशासन मंत्री आदरणीय नरहरजी झिरवळ साहेब, मंचावर उपस्थित असलेले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार इंजिनियर गोपाळकृष्ण हरिश्चंद्र तथा शरद गायकवाड, या प्रभागाच्या उमेदवार मोरे शीतल विशाल, दुसरे उमेदवार दळवी अशोक भागूजी की ज्यांनी अशोकरावने 20 वर्षापूर्वी माझ्याबरोबर ग्रामपालिकेत काम केलंय। मागच्या टेन्युअरमध्ये त्यांच्या पत्नी माझ्याबरोबर काम करत होत्या। असं हे दळवी कुटुंब या प्रभागामध्ये सर्वसामान्यांचे काम करीत असतं ते अशोकराव। त्याचबरोबर वार्ड नंबर 4च्या उमेदवार माझ्या भगिनी योगिताताई मोरे, राष्ट्रवादी शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमचे मित्र राजेंद्रजी खोडे, या 12 नंबरचे उमेदवार अंकुश वार्डे, बाळू नाना व सर्व उपस्थित। खरं तर ही पहिली निवडणूक आहे। या निवडणुकीचं सर्वांना उत्सुकता आहे। आपण यापूर्वी अनेक ग्रामपंचायतच्या निवडणुका बघितल्या असतील। जवळजवळ 3 वर्षापूर्वी ग्रामपालिकेची निवडणूक संपन्न झाली। थेट सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये तुम्ही मला सरपंच पदावर बसवलं आणि 22 महिन्याचा कालावधी मला काम करायला मिळाला। या 22 महिन्याच्या कालावधीमध्ये या गावामध्ये अनेक विकासाची कामे केली, काही रस्ते केले, गटर केले। परंतु या भागाचा एक प्रश्न जो राहिला आहे तो म्हणजे घन कचरा व्यवस्थापन, त्याला आपला डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न। कारण शेवटी हा प्रश्न सोडवायचा तर ग्रामपंचायतीकडे पुरेसा निधी उपलब्ध नसतो। पण आता खऱ्या अर्थाने आमदार साहेबांनी नगर परिषद करून आणल्यानंतर निश्चितच त्यासाठी जो काही करोडो निधी लागणार आहे, मला खात्री आहे दिलीप काका तो निधी आणतील आणि या वार्डाचा हा जो कचऱ्याचा प्रश्न आहे हा कायमचा निकालच काढतील असा मला ठाम विश्वास या निमित्ताने व्यक्त करावासा वाटतो। खरं तर सुरेश दादा सांगत होते की गेल्या 2-3 महिन्यामध्ये प्रत्येक वार्डामध्ये कुठे ना कुठे कामं चालू आहे। रस्त्याचे आहे, मंदिराचे आहे, गटरचे आहे, असे सर्व काम करत असताना कामाचा जो काही समतोल असतो तो सर्व इतके दिवस आम्ही 22 महिने कामं केले। परंतु आर्थिक बाब ही फार महत्वाची असते। ग्रामपंचायतीला मर्यादा असते, किती उत्पन्न मर्यादित असतं, कामही मर्यादित असतात। परंतु खऱ्या अर्थाने आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री, आपल्या सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवार हे राज्याचे अर्थमंत्री आहे आणि अर्थमंत्री असल्यानंतर आपल्याला जो निधी लागेल मग तो निधी कितीही लागो, मला खात्री आहे दिलीप काका तो निधी वळून आणतील आणि आपल्या या पिंपळगाव शहराला प्रत्येक वार्डामध्ये सगळे कामं करण्याचा ते प्रयत्न करतील असा आशावाद मी दिलीप काकांकडून व्यक्त करतो। येणारी निवडणूक कोण काय बोलतं त्यापेक्षा आम्ही विकासाच्या मुद्द्यावर, खरं तर मला सांगावंसं वाटतं की ही निवडणूक आहे मोरे बनकरांची नाहीये, ही निवडणूक आहे राष्ट्रवादी काँग्रेस। आम्ही युती मधले घटक पक्ष आहोत। महाराष्ट्र राज्यामध्ये युतीचं राज्य आहे आणि युतीचेच मंत्री आज आपल्या प्रचार कार्यालयासाठी प्रचारासाठी आलेले आहेत। प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, म्हणून अजितदादांनी सांगितलं जिथे जिथे आपला पक्ष सक्षम असेल तिथं आपण सोबळाचा नारा दिला पाहिजे। म्हणून आम्ही सर्वांनी निर्णय घेतला, झिरवळ साहेब आम्ही शिवसेना सोडली आणि तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। प्रवेश करण्याचं कारण एकच आहे की विकास, जनतेला विकास पाहिजे आणि
मी जेव्हा 22 महिने काम करत होतो तेव्हा मला लक्षात आलं की सरकारचा काय पैसा आपल्याला मिळत नाही, कारण आपण विरोधी पक्षात होतो. आणि जर कामं करायची असतील, ज्या मुद्द्यावर अजितदादांनी युतीत सामील झाले त्याच मुद्द्यावर आम्ही राष्ट्रवादीमध्ये सामील झालो आणि या पिंपळगावचा चेहरा मोहरा बदलण्यासाठीच आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि दिलीप काकाच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही लढवण्यास सज्ज झालो आहोत. मला खात्री आहे हा वार्ड 5 नंबर वार्ड, याच 5 नंबर वार्डने मला सरपंच पदापर्यंत पोहोचवलंय अंकुश. तोच वार्ड परत चांगल्या मताने गायकवाड साहेब तुम्हाला नगराध्यक्ष पदापर्यंत पोहोचवतील एवढा ठाम विश्वास मला आहे. कारण गायकवाड साहेब हे स्थानिक आहे, आपल्या गावातील आहे आणि गावातल्या उमेदवाराला मत द्यायचं की कोणाला द्यायचं हे तुम्ही ठरवा. ज्यांचं बालपण इथं गेलं, त्यांचं शालेय शिक्षण इथं झालं, त्यांची नोकरी आपल्या गावात आपल्या जिल्हा परिषद गटामधनं असल्यामुळे ग्रामपंचायतीचं कोणतं काम करायचं असेल गायकवाड साहेबांचं इस्टिमेट तयार राहायचं, एखाद्या गटरचं काम करायचं गायकवाड साहेबांचं इस्टिमेट तयार राहायचं. असा हे एक अनुभवी माणूस आपण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी आपण दिलीप काका असतील, तानाजी तात्या असतील, विश्वासराव असतील, दिलीप नाना असतील, सोमनाथ तात्या असतील, सोनशेठ भंडारी असतील, या सर्वांच्या सहकार्यातनं आपण योग्य उमेदवाराची निवड केली. आणि मला खात्री आहे जसं आपण एखादं घर बनवतो, तो घर बनवायचं असेल तर आपण इंजिनिअरकडून प्लॅन काढतो आणि मग ते काम सुरू करतो. तसं एक गाव आहे, गावाचा विकास करायला इंजिनियर पाहिजे. इंजिनियर असल्यामुळे सगळे कामं आपले झटपट होतील आणि कुठे कॉन्ट्रॅक्टरला कुठं चोरी करायला संधी राहणार नाही सुरेश दादा. कारण त्यांना माहिती आहे की आता नगराध्यक्ष जर इंजिनियर आहे, याचं इस्टिमेट काय आहे, याचं स्टीलची साईज काय आहे, याचं सिमेंट कोणतं आहे, याच्या विटा कोणत्या आहे, याची रेती कोणती आहे, हा सर्व अभ्यास गायकवाड साहेबांचा आहे. म्हणून एक सक्षम उमेदवार आपल्या गावाला नगराध्यक्ष पदासाठी द्या. आणि या वार्डातल्या ज्या उमेदवार आहे आमच्या सुनबाई शीतलताई आणि अशोकराव योगिताताई, या सर्वांना आपण विजय करावं एवढं मी आपल्याला कळकळीची विनंती करतो. 2 तारखेला आपण घड्याळाच्या चिन्हापुढे बटन दाबा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विजयी करा एवढी विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद नाना. जो या प्रभागामधील जो काही महत्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे डम्पिंगचा, आणि तो प्रश्न निश्चितच मार्गी लागेल असा आशावाद आम्ही व्यक्त करतो. त्यानंतर नगराध्यक्ष आपल्या या नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार इंजिनियर गोपाल कृष्ण गायकवाड हे आपलं मनोगत आपल्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय तानाजी तात्या बनकर यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं मी स्वागत करतो. सर्वांना नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार करून मी माझे 2 शब्द बोलतो. मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार गायकवाड गोपाळकृष्ण उर्फ शरद हरिश्चंद्र गायकवाड. माझा जन्म ह्याच कोळेवाड्यामध्ये पिंपळा मध्ये झालेला आहे आणि माझी शेती सुद्धा इथूनच 500 मीटर अंतरावर आहे आणि ह्याच बेड रस्त्यावर आहे आणि मी ह्याच रस्त्याने जातो येतो. आणि महत्वाचा प्रश्न माझ्या असं लक्षात आलं इथे की जो कचरा डेपो होता तर त्या कचरा डेपोचं काय करता येईल या विचारात तो असताना मला मागच्या वर्षी मी काय केलं होतं की लासलगाव इथे कचरा डेपोचा असाच प्रश्न निर्माण झालेला होता. माननीय भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 12 कोटीचं अंदाजपत्रक तयार करून शासनाकडून ते त्वरित मंजूर करून भुजबळ साहेबांनी आणलं होतं. त्याच धर्तीवर माननीय झिरोळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, दिलीप काकांच्या मार्गदर्शनाखाली व नानांच्या मार्गदर्शनाखाली कचरा डेपोचा प्रश्न हा 100% मार्गी लावण्याचा मी प्रयत्न करील इथं मी सर्वांसमोर आश्वासन देतो. आणि आनंदाची गोष्ट अशी की मान्य झिरोळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा मी दिंडोरीला 10 वर्षे कामकाज केलेलं आहे आणि सद्यस्थितीत सुद्धा 10 वर्षामध्ये सुद्धा मी काकांच्या मार्गदर्शनाखाली व नानाच्या मार्गदर्शनाखाली काम केलेलं आहे. आणि नाना काकांनी आणि मान्यवरांनी जो काही माझ्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाला मी कधी तडा जाऊ देणार नाही.
व जे काही समजा अचानक नगर असेल, वीडभट्टी असेल, तिथले ते काही बारीक बारीक प्रश्न असतील, उदाहरणार्थ भूमिगत गटर करणे, रस्ते करणे. मी घरकुल पाहायला सुद्धा ह्या अचानक नगरमध्ये आलेलो आहे, या वीडभट्टीवर आलेलो आहे, हे वाघमारेंच्या घरांच्या लाईनवर द्यायला सुद्धा मी इथं आलेलो आहे. मी फक्त त्यावेळेला कामकाज करीत होतो, पण त्यामुळे माझा लोकसंपर्क होता, पण मी फक्त बोलत नव्हतो की मी पिंपळावचा आहे, मी इंजिनियर आहे, हे जगाला माहिती आहे. पण आता मी जेव्हा समोर आलो असेल त्यावेळेला वाटलं हा माणूस तर रोज इथून जात होता, रोज मळ्यात जात होता किंवा आमच्या कामकाजावर येत होता, हा कस काय झाला होता. म्हणजे लोकांचा पाणी दृष्टिकोन मग माझ्याकडे आता थोडा बदललेला आहे आणि जास्त मी काही बोलत नाही. घड्याळ आणि निशाणीवर माझ्यासहित 25 जे काही उमेदवार आहे, घड्याळ निशाणीसमोर बटन दाबून सर्वांना विजयी करा असं मी आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद साहेब. यानंतर या महाराष्ट्र राज्याचे नाही ना अध्यक्ष काका आहेत, बरं, या तालुक्याचे आमदार, कार्यसम्राट आमदार आदरणीय दिलीप काका बनकर यांनी मार्गदर्शन करावं. निरोप सांगायचा. पिंपळगाव नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या या निवडणुकीसाठी प्रचार सभेसाठी आलेले खास करून महाराष्ट्र राज्याचे अन्न औषध मंत्री आणि आमचे सहकारी आदरणीय नरहरी झिरवळ साहेब, या सभेसाठी आता ज्यांनी मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं असे पिंपळगावचे विकास पुरुष भास्कर नाना बनकर, त्यांच्या अगोदर ज्यांनी भाषण केलं असे सुरेश दादा, या नगराध्यक्षपदी ज्यांची आपण निवड केलेली आहे असे इंजिनियर गोपाळकृष्ण गायकवाड, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले तानाजीदादा बनकर असतील, बाळू नाना बनकर असतील, दिलीप नाना असतील, गणेश असेल, विश्वासराव मोरे, सोमनाथ तात्या, राजेंद्रजी खोडे असतील, उपस्थित असणारे या वार्ड क्रमांक 5 मधील जे उमेदवार आहेत, खास करून या ठिकाणी आपण त्यांना या ठिकाणी उमेदवारी दिली, ते दळवी अशोक बागुजी आणि मोरे शीतल विशाल या 5 नंबर वार्डमध्ये त्या ठिकाणी त्यांना आपण उमेदवारी दिलेली आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी जे दुसरे उमेदवार वार्ड क्रमांक 4चे भास्कर नाना बनकर एक आहेत आणि योगिताताई मोरे यांना पण त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहेत. ज्या वेळेला दळवी परिवाराला त्या ठिकाणी उमेदवारी देत असताना याच भागामध्ये सातत्याने अंकुशने सुद्धा त्या ठिकाणी काम केलं. मग अंकुशला सुद्धा आपण त्या ठिकाणी सामावून घेत 12 नंबरमध्ये त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि सर्व समाजाला एकत्र करण्याचं काम झिरवळ साहेब आम्ही या ठिकाणी केलं. खरं तर 5 नंबरचा वार्ड हा खूप मोठा आहे. सुरुवातीपासून 5 नंबर असेल, 6 नंबर असेल किंवा 12 नंबर असेल, हे तिन्ही प्रभाग आत्ताचे एकट्या 5 नंबरमध्ये त्या ठिकाणी होते. पण नगर परिषद झाल्यानंतर त्याचे वेगवेगळे प्रभाग त्या ठिकाणी झालेत आणि या गावामध्ये काम करत असताना गेल्या 30-35 वर्षापासून जवळून या गावातील त्या आपण जवळून बघितल्या. आता सांगत असताना ही निवडणूक कोणत्या गटातटाची नाही, ही निवडणूक एक पक्षाची झालेली आहे. महायुतीमधीलच घटक पक्ष म्हणून भाजप असेल, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल, आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी निवडणुका लढवायच्या असतात त्या ठिकाणी सोबळावर या ठिकाणी निवडणूक आपल्याला लढवावी लागली. निश्चित चांगल्या कार्यकर्त्यांना, ज्यांना ज्यांना कामाचा अनुभव आहेत अशांना त्या ठिकाणी संधी मिळाली. जुने नवे त्या ठिकाणी काही नगरसेवक घेतले, काही तरुणांना त्या ठिकाणी संधी मिळालेली आहे. आणि अशा गोष्टीमध्ये काम करत असताना सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांनी
त्या ठिकाणी केलेलं आहे. गेल्या 25 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ निशाणी आपण सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्यातल्याच हजारो तरुणांनी त्या ठिकाणी केलं. आणि तेच काम ह्या निवडणुकीमध्ये, ग्रामपंचायतच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पोहोचवायचं आहे. आणि हे करत असताना ह्या भागातले प्रश्न आता सांगत असताना 2च प्रश्न अतिशय या ठिकाणी महत्वाचे आहे. घनकचऱ्याचा प्रकल्प, घनकचरा खूप दिवसापासून गेल्या 35-40 वर्षापासून ह्याच भागामध्ये तो घनकचरा या ठिकाणी टाकला जातो आणि तो वाढल्यानंतर तो पेटवतो, त्याचा जाळ तयार होतो, बरंचसं प्रदूषण खाली रानमाळ्याकडं तिकडं त्या ठिकाणी जातं आणि विकासाला मर्यादा त्या ठिकाणी आल्या. आणि त्यासाठी ग्रामपंचायतला एवढा निधी नव्हता. आपण HLच्या CSR फंडातून सुद्धा एक बायोमायनिंगचा या ठिकाणी प्रकल्प त्या ठिकाणी सुरू केला. तोही त्या ठिकाणी सुरू आहे, परंतु त्याला मर्यादा आल्या. आणि मग बायोमायनिंगच्या माध्यमातून या ठिकाणी 7,75,00,000 रुपयाचा या ठिकाणी प्रस्ताव आपण त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि तो सुद्धा निश्चित मंजूर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर आपल्याला या कायमस्वरूपी हा प्रश्न त्या ठिकाणी सुटेल असा आशावाद या सभेच्या निमित्ताने मी निश्चित व्यक्त करतो. कारण हाच महत्वाचा प्रश्न या ठिकाणी तुमचा आमचा आहे. त्यानंतर एक जो महत्वाचा प्रश्न या ठिकाणी या गावामध्ये खूप दिवसापासून चिरवळ साहेब आमच्याकडे जवळजवळ 20-25 वर्ष झाले जे लोक या ठिकाणी राहतात आणि शासनाने आताच त्या ठिकाणी GR काढलेला आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जे अतिक्रमित निवासी घरं असतील ते जर आपण रेग्युलर करून दिले, त्या लोकांना कायमस्वरूपी राहण्याचा प्रश्न त्या ठिकाणी सुटेल. कोणाच्याही दारामध्ये त्या ठिकाणी जावं लागणार नाही. हा प्रश्न सुद्धा शासनाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी मार्गी लावू. ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी युती सरकारने आणली आणि निश्चितच ती योजना अतिशय फलदायी त्या ठिकाणी झाली. माझ्या जेवढ्या लाडक्या बहिणी असतील त्यांना शासनाने 1500 रुपये महिन्याला त्या ठिकाणी अनुदान दिलं. ज्यांच्या घरामध्ये 4 व्हीलर गाडी नाही, ते इन्कम टॅक्स भरत नाही, अशा हजारो महिलांना त्या ठिकाणी शासनाने अनुदान सुरू केलं ते आजपर्यंत. आणि हे 5 वर्ष त्या ठिकाणी दादांनी सांगत असताना काही अनुदान कायमस्वरूपी त्या ठिकाणी सुरू राहणार आहेत. अशा अनेक योजना या ठिकाणी आपण करत असताना झिरवळ साहेब तुम्ही या ठिकाणी आले. खरं तर आम्हाला एक आनंद या गोष्टीचा आहे. या गावाला पहिल्यांदाच तो नगराध्यक्ष बनणार आहे. एक आदिवासी समाजाला नगराध्यक्षपद या ठिकाणी राखीव त्या ठिकाणी झालं. त्यामुळे ह्या गावातील आदिवासी बांधवांची खूप मोठी जबाबदारी आहे. कधीतरी आम्ही पण मागासवर्गीयांचे असतील, अल्पसंख्याकांचे असतील, आदिवासी बांधवांची मतं घेऊन आम्ही इथपर्यंत आलो. परंतु आता आपल्याला सुद्धा एका आदिवासी बांधवांना ह्या गावचं नगराध्यक्षपद करायचं आहे. आणि त्यासाठी आपण आपले मतं देत असताना आजूबाजूला आपले हितचिंतक असतील, मित्रपरिवार असतील, नातेवाईक असतील, सर्वांनी एक ह्या गावामध्ये राहिलेल्या, या गावामध्ये वाढलेल्या इथे शरदजी गायकवाड जे इंजिनियर आहेत, कारण त्यांच्या मातोश्री फुलेबाई गायकवाड ज्यांनी आम्हाला शिकवलं, त्याच शाळेत आम्ही लहानसं मोठं झालो. आणि बोलता बोलता मग मराठी शाळा असेल, हायस्कूल असेल, कॉलेज असेल, त्या ठिकाणी शिक्षण घेऊन जे गुरुजन वर्ग असतात त्यांच्या माध्यमातून आम्ही शिक्षण घेतलं. आणि आज या गावचा भूमिपुत्र म्हणून ह्याच पिंपळगावकरांनी खूप प्रेम त्या ठिकाणी केलेले आहे, तालुक्याने प्रेम केलेलं आहे. आणि कधी ना त्या पिंपळगावला एकदा नाही, दोनदा नाही, तिसऱ्यांदा एक विधानसभेचा आमदार म्हणून तुम्ही पाठवलं. त्यामध्ये तुमचा सुद्धा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे, ते विसरून या ठिकाणी चालणार नाही. ज्या पद्धतीने तुम्ही या बनकर परिवारावर प्रेम केलं, दिलीप बनकरांवर प्रेम केलं, असं त्याच पद्धतीने जे 25 नगरसेवकाचे उमेदवार दिलेले आहेत, एक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दिलेले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम केलेले, त्याच्यापेक्षा जास्त प्रेम आपल्याला या निवडणुकीमध्ये करायचं आहे. ही तुमची माझी सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. ज्यावेळेस आपण 2 तारखेला त्या ठिकाणी निवडणूक होणार आहे, आता आपल्याला या ठिकाणी निवडणुकीसाठी वेळ त्यांनी 1 दिवसाचा त्या ठिकाणी वाढवून दिला आणि त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी चौक सभा घेणार आहेत. झिरवळ साहेब तर त्यांच्या भाषेमध्ये बोलतील, त्यांचं बोलणं एकदम गावरान असतं. मी आपला अधिक वेळ घेण्यापेक्षा त्यांचं मनोगत आपल्याला या ठिकाणी ऐकायचं आहे. पण झिरवळ साहेब, ज्या पद्धतीने तुम्ही एक आदिवासी बांधवांना या राज्याचं आरक्षण त्या ठिकाणी निघालं, एक इंजिनियर माणूस त्या ठिकाणी नगराध्यक्षपद मिळणार आहे.
आणि त्याच पद्धतीने एक 25 नगरसेवक देत असताना 5 नंबरचा वार्ड हा सातत्याने, आता इथे बाळू नाना बसलेले, दिलीप नाना असतील, विश्वासराव असतील किंवा सोमनाथ तात्या असतील, इथंच गणेशनी पण 2दा निवडणुका त्या ठिकाणी लढवली, आमचे रामराव बनकर त्यांनी पण या भागातून निवडणूक लढवली होती, अंकुश असेल किंवा या ठिकाणी सर्वांनीच या ठिकाणी निवडणूक लढवत असताना आत्ताचे उमेदवार त्यांनी पण या भागातून निवडणुका लढवलेल्या आहेत. आपण सर्वांना या गावाचा विकास करण्यासाठी आणि जो काही महत्वाचा प्रश्न घनकचऱ्याचा आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला आपल्या विचाराचे लोक त्या ठिकाणी गेल्यानंतर हा प्रश्न सुटण्यासाठी कुठचा वेळ त्या ठिकाणी लागणार नाही ही सुद्धा ग्वाही आपल्या सर्वांना देतो. आणि येत्या 2 तारखेला जी निवडणूक त्या ठिकाणी होणार आहे त्या निवडणुकीमध्ये काहीच बघायचं नाही, फक्त घड्याळ एक चिन्ह बघा. घड्याळाला मत म्हणजे विकासाला मत. आपण एकच लक्षात, घड्याळाला मत म्हणजे विकासाला मत, एवढा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून 25 नगरसेवक आणि 26वे नगराध्यक्ष यांना घड्याळ या चित्राच्या समोर बटन दाबून प्रचंड मताने विजयी करायचं आहे. आणि या प्रत्येक वार्डामध्ये आपल्याला 3-3 मतं त्या ठिकाणी द्यायचं आहे. फक्त वार्ड क्रमांक 10 मध्ये त्या ठिकाणी 4 मतं द्यायची त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी सांगू, परंतु 3 घड्याळाचे मतदान झाल्याशिवाय आपण त्या ठिकाणी बघून घ्या, कारण एक जरी मतदान कमी झालं ते मतदान पूर्ण होणार नाही. त्या दृष्टिकोनातून तुम्हाला काही जास्त सांगण्याची आवश्यकता नाही. आपण सर्वांनी खूप प्रेम आतापर्यंत निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केलं असेल, बनकर परिवारावर केलं असेल, दिलीप बनकरांवर केलं असेल. इथं दिलीप नाना आहेत, भास्कर नाना आहेत, बाळू नाना आहेत, तानाजी तात्या आहेत. यांनी तर या गावाच्या विकासासाठी आपण सर्व एकत्र आलो. आपल्या डोक्यामध्ये दुसरी कोणती गोष्ट नाही. एक या गावाने जर सत्ता एकमुखी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये दिली तर जो काही विकास असेल या गावाचा निश्चित चेहरा मोहरा बदली केला जाईल हीच ग्वाही या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद काका. यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्याचे नामदार साहेब आदरणीय जिरवा साहेब हे आपल्याला मोलाचं मार्गदर्शन करतील. माईक लावतोय तो. द्या इकडे माझ्याकडे, मी लावतो, द्या इकडे. चलो, ओके. कुठं तरी लावायचं आणि बटन घड्याळाचंच दाबायचं. आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय काकाजी, ज्यांनी आजपर्यंत आपल्यात एक बंधुत्वाचं नातं म्हणून समरस होऊन जे काही कामकाज केलं ते असे भास्कर नाना, शांताराम तात्या, दिलीपांना, सर्वच व्यासपीठावरील मान्यवर. आणि खरंच गायकवाड साहेब आपण नशिबवान आहात. एवढी प्रदीर्घ काळ सेवा केल्यानंतर आणि पहिला मानाचा तुरा हा आपल्या समाजाला निश्चित ही मंडळी पहिला आदिवासी नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी निवडून देतील अशी मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं ह्या मान्यवरांना त्या ठिकाणी शब्द देऊ ना. या ठिकाणी अनेकांनी जे भाषण केलं त्यात प्रत्येकानं ज्या वेळेला भास्करनानांनी प्रास्ताविकात सांगितलं किंवा त्याच्या अगोदरही सांगितलं गेलं आणि आम्हाला एक प्रश्न होता, मी आता रस्त्याला येताना विचारत होतो का नगर परिषद ही पिंपळगावची झाली कधी. कारण ग्रामपंचायत असताना सुद्धा तुलनात्मक जर बघितलं तर अनेक नगर परिषदेच्या पुढे तुमचा विकास आहे हे सगळ्यांना आम्हाला मान्यच करावं लागेल. कारण नानांचे असेल, काकांचे असेल, ह्या सगळ्या मान्यवरांचं प्रशासनातला जो काही गाढा अनुभव आहे तो मला वाटतं आपल्या सर्वसामान्याला अतिशय हितकारक आहे. हे अनेक गोष्टी आपण नाकारून चालणार नाही. राहिल्या असतील, डम्पिंगचा प्रश्न राहिला असेल, महाराष्ट्रभर मी आता जेव्हा फिरतो त्यावेळेला सगळ्या ठिकाणी हा जो काही शासनाच्या जमिनीवरचा घरांचा जो काही प्रश्न आहे तो महाराष्ट्रभर सगळ्या ठिकाणी, अगदी मी काल हिंगोली जिल्ह्याचं ठिकाण आहे, 75 वर्षापासून वस्ती आहे, पण अजूनही त्या ठिकाणी ती घरं नावावर नाहीत.
घरं नावावर आहेत, भोगोडदार आहे, पण जमीन सरकारची आहे. आणि मग सरकारच्या जमिनीवर घरकुल बांधताना आता आमच्या छोट्याशा वणीत माझ्या माहितीप्रमाणे मनोज शेट आहेत, तरी 250-300 घर मंजूर आहेत, पण ती बांधता येत नाही. आणि म्हणून साठी 1-2 वर्षापासून आम्ही त्याच्यावर प्रयत्न करतो. 1 वर्ष झालं तेव्हा ज्या वेळेला पुन्हा सरकार स्थापन झालं तर रेडी रेटनरच्या रेटनं 50% भरून आणि ती जागा नावावर करण्याचा शासनाचं धोरण ठरलं होतं. आम्ही त्यालाही थोडासा नाही म्हणता त्याला सपोर्ट केला नाही, का रेडी रेटनरपेक्षा जशी इतरांना आपण फुकट जागा देतो सरकारची, तशी आमच्या बांधवांना, मग तो आदिवासी असेल, मागासवर्गीय असेल, जनरलची सुद्धा असतील, या सगळ्यांसाठी आहेत तिथं त्याला व्यवस्थित पद्धतीनं घर बांधता येईल अशा पद्धतीची जागा देण्याचा निर्णय सरकार, माझ्या माहितीप्रमाणे तुमचे नगराध्यक्ष आणि एवढे सगळे नगरसेवक जातील. आणि माझ्या माहितीप्रमाणे जसं आपण म्हणतो कावळ्याला उडायला आणि फांदीला मुडायला, तसा प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे तिथे विराजमान होतील आणि गव्हर्नमेंट त्याचा निर्णय घेईल की ह्या जागा तुमच्या नावावर केल्या जातील. कारण त्याच्यात चुका आहेत, काहींच्या जागा नावावर आहेत. उदाहरण म्हणून धरू, शहराच्या मध्यभागी पूर्वीची वस्ती जी असेल तिथं त्याच्या नावावर जागा आहे, पण घर पूर्ण पडून गेलंय. नानांनी ठरवलं, काकांनी ठरवलं, आपण सगळ्यांनी ठरवलं का त्याला घर मंजूर झालं. मग ते शबरीचं असेल, रमाबाईचं असेल, पंतप्रधान योजनेचा असेल, ह्या ज्या वेळेला दुरुस्त्या आम्ही लक्षात आणून देतो त्यावेळेला सरकारलाही त्या ठिकाणी निश्चित समजतं का त्याची जागा आज जर मागितली, त्याच्या नावावर आहे, शहरात आहे, त्याच्या जागेची किंमत 20 लाख रुपये, 15 लाख रुपये, आणि घराचा नियम गायकवाड साहेब केलाय, तुम्ही सगळ्या ठिकाणी पाहिलाय तो, का जर त्याला बेघर दिलं 1,35,000चं, शहराला आहे 2.5 लाखाचं, 2.5 लाखाचं ज्या वेळेला घर दिलं जातं त्यावेळेला ती जागा सरकारच्या नावावर ऑटोमॅटिक होते. आणि म्हणून लोक घर आल्यावर सुद्धा नाकारतात, कारण 20 लाख रुपयाची जागा कोण देईल हे आम्ही तिथं शासनाला सांगितलं. शासनाच्या ती चूक ध्यानात आली आणि आता त्याच्यावर सरकार निर्णय घेते का जे जिथं राहतात, कारण आपण म्हणतो अन्न वस्त्र निवारा, आता गरजा बदलल्यात पण निवारा हा बदललेला नाही. आता अन्नाची गरज नाही, पाणी जो तो कुठून ना कुठून पाण्याची व्यवस्था ग्रामपंचायतच्या माध्यमातून होते, पण निवारा ही गरज निश्चित त्या ठिकाणी आहे. का आपण आजही अनेक वस्त्यांमध्ये बघतो तर अतिशय वाईट अवस्था पावसाळ्याच्या दिवसात त्या ठिकाणी पाहायला मिळते. तुम्ही नानाच्या नेतृत्वाखाली आमच्या गायकवाड साहेबांना आणि सगळ्यांना जर निवडून दिलं तर मूर्तिजापूरमध्ये एका गावाला नाना म्हाडाची स्कीम केलेली आहे. म्हाडा टाईप, म्हाडाची नाही, ही स्कीम. जागा छोट्या छोट्या आहेत आणि मग तेवढ्या जागेत ते घर बसत नाही, प्रॉपर्टी कार्ड नाही. प्रॉपर्टी कार्ड देण्याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला कार्यवाही करावं लागणार आहे. आणि मग थोडी आपणही मानसिकता दाखवली पाहिजे. आपली माणसं आमच्या तिकडची, आता तुम्ही आमच्या तिकडचे, तुम्ही काही बाहेरचे नाहीत. UP बिहार मधून नाही आले, कोणी सुरगाणेतून आलाय, कोणी पेठमधून आलाय, कोणी दिंडोरीच्या पश्चिम मधून आलाय, त्र्यंबक मधून आले असतील. म्हणजे आपल्या जिल्ह्यातलीच माणसं. पूर्वीचं जर विचारलं वाघमारे कुठले, दळवी साहेब, वाघमारे कुठले तर सुरगाणेचेच सापडतील. गुंबाडे कुठले, दिंडोरीचेच सापडतील. हाडस कुठले, दिंडोरीचेच सापडतील. आपले खोसकर कुठले तर नाशिक मधलेच सापडतील. इथं आहे ती सगळी आमच्याकडून स्थलांतरित झालेलीच मंडळी त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून मी तुमचं दुःख, माझं दुःख, मी रोज तुमच्या दुःखात सहभागी असतो. मी आता परवा बघितलं, धुळ्याला एक मोर्चा होता, तो एवढ्याचसाठी होता का आमची घरं आले ती बांधायला आम्हाला जागा द्या. म्हणजे घर देखता का घर, अशा पद्धतीने लोकांमधून चर्चा सुरू झालेली आहे. ती शासन आता तरी उघड्या डोळ्याने त्या ठिकाणी पाहणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो. ग्रामपंचायतच्या माध्यमातून तुम्हाला खूप सारं मिळालंय, पण जेव्हा नगर परिषदेमध्ये जाल तर खूप नानांनी योग्य वेळेला निर्णय घेतलाय.
योग्य वेळेला. कारण आमच्या जवळ अजून 4 वर्ष आहेत, 4 वर्ष. आणि 4 वर्षात तुम्हाला मागाल ते देण्याच्या संदर्भातलं त्याचं कारण मी सांगतो. तुम्ही शेजारी टॅली करा. दिंडोरीला नगरपंचायत आहे. नगरपंचायत मध्ये पहिलं मी काम हाती घेतलं होतं ते मुंबईमध्ये नाना नानी गार्डन आहे, मी इकडं म्हातारा म्हातारी गार्डन करतोय. स्विमिंग टँक केलाय आहे ना. ग्रामपंचायतला इथंच उत्पन्न जे मिळेल त्याच्यातच सगळं साजरं गोजरं करायचं असतं. मला बाकी एक्स्ट्राचे पैसे मिळाले. शॉपिंग कॉम्प्लेक्स पेटला ना काकाजी, शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधलेत. पहिल्यांदा शॉपिंग कॉम्प्लेक्स कदाचित थेट सरकारच्या पैशातून बांधलेत, पूर्ण झाले. अशा खूप साऱ्या योजना तुम्हाला त्या ठिकाणी आणायला संधी आहे. आणि तेही गायकवाड साहेबांनी सांगितलं. आता त्यांना तुम्ही अध्यक्ष म्हणाल, पण मी अध्यक्ष केल्यावर सुद्धा गायकवाड साहेबच म्हणाल, कारण 10 वर्ष आम्ही बरोबर राहिलोय. मी पंचायत समितीला असताना गायकवाड साहेब तिथं शाखा अभियंता म्हणून होते. त्यांच्या स्वभावाचं, तुमच्या गावचे तर जन्मस्थान त्यांचं इथलं आहे, पण ह्या दिवसावर येत असतं. आता काका म्हणतील त्याच्या म्हणजे माझ्या भाषेत मी बोलतो, तर आता ह्यांना ते माहित नाही, हे विसरलेत, कारण इकडे येऊन तुमच्या बरोबर त्यांच्या सगळ्या सवयी झाल्या बरं का. पण तरी तुम्हाला आठवत असेल जे ग्रामीण भागात राहतात तर इकडे येतात ना. आता पाऊस उघडला का माकडावाला येतो, डोंबारी येतो आणि नंदीवाला सुद्धा येतो ना. तसा आता हा कार्यक्रम आहे. आता कोण येईल उलट्या उड्या मारून दाखवल, कोण पलट्या मारून दाखवल, कोण बैला नंदी बैला पाणी पडेल का तो नाही म्हणणार. आणि आपल्याला पाण्याची गरज असेल मग आपण 5 रुपये दिले का तो सांगतो आता सांग पाणी पडेल, मग तो हळूच हो म्हणतो. तो बैल आणि आम्ही बैल. आम्ही तुमच्या शेतात राबराब राबतो, जो गोठ्यातला असतो तो. ते आहे तुमच्या सुखादुखात, तुमच्या अडीअडचणीला आजपर्यंत हीच मंडळी आलेली आहे. दुसरे आज येतील, उद्या येतील, परवापर्यंत जमतेम येतील. आणि तुम्ही एकदा का त्यांना बाजूला केलं का परत तुमच्याकडे येणार नाही. हे बाकी कसे तुम्ही त्यांना प्लस मायनस कसे ठेवा, पण तुमच्या सुखदुःखात बरोबरच राहतात हे मी सांगण्याचं काही कारण नाही. आणि तुम्ही एक विसरून जायला नको म्हणून मी सांगतो, खरंच नशीबवान भाग्यवान आहात. मला तर मी महाराष्ट्रभर काम करतो आणि आता सध्या तर माझ्यावर असा आरोपही होतो का हा अन्न औषध प्रशासन विशेष सहाय्याचा मंत्री आहे म्हणे, आणि हा काम फक्त आदिवासींच करतो म्हणतात ना लोक. अरे मी आदिवासी आहे, माझ्या आदिवासींची जोपासना जपणूक जर मध्यंतरीच्या काळात केली नसती तर आजही आमचं रिझर्वेशन धोक्यात होतं. हे तुम्ही जे सुशिक्षित असाल, गायकवाड साहेब आहेत व्यासपीठावरचे, 6 लोक आपल्या आदिवासी उमेदवार म्हणून 6 लोक आहेत. 6 आणि 1 7. तुम्हाला उद्या माझ्या बरोबर राहून हे करायचं आहे. समाजाचं आपण देणं लागतो, आपलं दायित्व आहे. आणि ते दायित्व सरकारमधून जेव्हा राहून मिळतं ते बाहेर राहून मिळत नाही. बाहेर राहून किती गागलं ना तर जाऊ द्या मर्द्या, कोणी ऐकत सुद्धा नाही नीट. पण सरकारमध्ये राहून समाजाची प्रश्नांची उकल जर करायची असेल तर निश्चित ही नामी संधी त्या ठिकाणी असते. आणि म्हणून मी तुम्हाला खात्रीनं सांगेल का तुमचे जे काही छोटे मोठे प्रश्न आहेत मी सोडवला असं नाही, पण मी शब्द देतोय का गायकवाड साहेबांच्या नानांच्या आधिपत्याखाली ज्यांना तुम्ही सगळ्यांना निवडून द्याल
त्यांचं काम करण्याची जबाबदारी काकाची आणि माझी निश्चितपणे राहील अशी मी तुम्हाला खात्री देतो. आणि जाऊ दे, इथं जरी सांगायचं नसेल कोणाला तर मी सांगतो, कारण शेवटी एकाचा एक हे जे नाही बा, ते एकाचे एक आहे. तर मग आमच्यात एकाचे एक आम्ही कोण कोण आहोत? गायकवाड साहेब आणि मी एकाचा एक आहे. आणि खासदार साहेब काय परके आहेत काय? चुकून भुलून का होईना अर्धा पदर घेऊन का पण खासदार बाई आल्यातच ना, त्यांना नाकारून कसं चालल? मी ना हरिभाऊ बऱ्याच वर्ष एकमेकाच्या विरोधात राहिलो, पण शेवटी एकाचे एक. काही झालं तरी आम्ही एकाचे एक होऊन एक समाजासाठी म्हणून त्या ठिकाणी काम करत असतो. म्हणून आम्ही काकांनी किती मदत करू याच्यापेक्षा खासदारांची मदत सुद्धा तुम्हाला मिळेल, कारण ते त्यांचे सख्खे मेवले आहेत. आणि मी फोन करून सांगेल ना, तुम्ही हायगा नका करू, मी तसं वदरत नाही. तेव्हा या सगळ्या गोष्टीचा विचार करून विकास हा काय नानाला काकाला सांगण्याची मी एवढा मोठा नाहीये, पण निश्चित आदिवासी उपयोजनेचा काकाजी जे सातत्यानं पाठपुरावा करतात, सतत माझं आणि काकाजीचं कायम भांडण असतं. तुम्ही आदिवासी उपयोजनेचे पैसे आम्हाला देत नाही, ते खरं आहे. ठक्कर बाप्पा मिळत होती, पण आदिवासी उपयोजनेचे पैसे मिळत नव्हते. पण मला एक स्वाभिमान सुद्धा आहे, सांगताना बरंही वाटतं का जेव्हा डॉक्टर गावित साहेब आदिवासी खात्याचे मंत्री होते, निफाडमध्ये एक सभा घेतली होती, तेव्हा आपण शांताराम तात्या तानाजी तात्या, तेव्हा मी गावित साहेबांना सांगितलं होतं का 9.35% रक्कम ही यांची सुद्धा आहे, कारण 9.35 मध्ये हे आहेत. आणि हे सांगण्याचं आणि त्याची हेड समजून घेण्याचं हेड लागतं, ते हेड यांच्याजवळ आहे. कारण हे प्रशासनात आजपर्यंत 58-60 वर्ष त्यांनी काम केलं. नानांनी काम केलं, काकांनी काम केलं, तात्यांनी काम केलंय. ह्या सगळ्या मंडळीला हेड आहे, त्याच्यामुळे त्यांना हेड कळतात. 30-54 काय, 27-22 काय, 25-15 काय, 03 काय, 04 काय, 62-49 काय, हे हेड समजले पाहिजे का जे हेड प्रशासनात काम केल्यामुळे. मी सुद्धा बरा वाईट प्रशासनात काम केलेला माणूस आहे, म्हणून मी सांगतो. मी महसूलमध्ये होतो, रेशन कार्ड लिहायचो, पण मला आजही रेशन कार्डात चॅलेंज कोणी करू शकत नाही, तहसीलदार करू शकत नाही, का सेक्रेटरी करू शकत नाही. मला माहित आहे किती लोक मयत झाली कार्ड, आणि तेवढी लोक ही अडकतात. माणसं वाढवायची नाही, कार्डाची संख्याही वाढवायची नाही, कारण मी प्रशासनात काम केलंय. आणि कार्ड काय मला घेतोय मी, आपल्यापैकीच कोणाला तरी देतो ना. हे पण त्या अनुभवामुळे सगळं त्या ठिकाणी होत असतं. आणि म्हणून साठी माझी विनंती आहे, एक चांगल्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आपली सगळी टीम युवक आहे, सुशिक्षित आहेत, त्यांना संधी द्या. फक्त एकच माझी कळकळीची विनंती राहील, आणि ती तुम्हाला तर राहीलच राहील, पण यांना सगळ्यांना राहील, आणि विशेषतः युवकांना राहील. ह्याच्यासाठी का आपण वातावरण एकदम चांगलं होतं, चांगलं राहतं, शेवटच्या दिवसापर्यंत चांगलं राहतं, पण त्याचा कधी कधी मला राग सुद्धा येतो. म्हणजे तुम्ही माझे असाल तर राग येतो. शेवटच्या दिवशी कोणी काही चिरीमिरी, कोण म्हणतो उभी द्या, कोण म्हणतो आडवी द्या, कोण म्हणतो चपटी द्या, का त्याच दिवशी लोक आपली होत्यात म्हणे. का बरं आपण चपटीवर आहेत काय? आपण चिरीमिरीचे आहोत काय? म्हणजे आपली किंमत चिरीमिरीत करायची. स्वाभिमान जागी ठेवा. आणि दुसरी विनंती राहील, आविर्भावात जाऊ नका. वातावरण खूप चांगलं राहतं, लोकांची मानसिकता असते. हे सगळे नेते रात्री आता 12-1 वाजेपर्यंत फिरत राहतील, पण यांना माझी विनंती आहे, मला घडलेली घटना सांगतो. नंदू दादा, सुरेश मामा, सदू आप्पा, आमके धमके सगळेच जण 2009च्या इलेक्शनचं सांगतो काका. नरहरी जिरवाळच्या पुढे उभं राहायला कोणी तयार नाही, पण झाले बाबा तयार.
आणि मी एकदम जोरात, माझ्या पुढे कोणी उभं राहायला तयार नाही, तेव्हा निवडूनच आलोय. पण मी निवडून आलोय ही खात्री तुम्हाला होती. एक महिना फिरले होते, स्वतःच्या गाड्या, स्वतःचं डिझेल पेट्रोल वापरून आणि स्वतः फिरले. पण मी हारताना काउंटिंगच्या दिवशी हे सगळेजण बसले असतील तिथं दिंडोलीत, आणि मी अवघ्या 79 मतांनी हारलो. 79 सुद्धा नाही. त्यावेळेला त्यांनी बसून हिशोब केला तर 13 लोकांच्या घरातली 86 लोक आलेली नव्हती. नेत्यांच्या घरातली, कारण नेत्याची बाई, नेत्याची आई, नेत्याची भाऊजाई या आल्याच नाही मतदानाला. त्यांनी हिशोब केला कमीत कमी मोहाडीतच 150 लोक या नंदुदादाच्या याच्याच पॅनलमध्ये किंवा याच्या ग्रुपमधली ती लोक आले नव्हती 150, आणि मी हारलो 80 मतांनी. म्हणून माझी कळकळीची विनंती राहील, शेवटपर्यंत प्रत्येक युवकानं, जसं ग्रामपंचायतला ग्रामपंचायतला मतदान होतं 95%, जिल्हा परिषद पंचायत समितीला काय होतोय रिवर्स पडतो 85%. त्याच्या खाली आलं विधानसभा 75%, लोकसभा 55%, नगर परिषद. का बरं नगर परिषदेची आपल्याला गरज नाही का? म्हणून शेवटच्या दिवशी, शेवटच्या क्षणापर्यंत एक मतदान त्या ठिकाणी करून कसं घ्याल त्यावर त्या ठिकाणी आपली सगळी मदर असते. नसेल तर परिस्थिती खराब जरी असली तर ती सुधारण्याला, म्हणजे आपण कमी पडतो, तो आपल्याला हरवत नाही, आपणच कुठंतरी त्या शर्यतीत कमी पडतो. आणि म्हणून ह्या दृष्टीनं त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा. दादाच्या कामकाजाच्या बाबतीत मला सांगण्याची गरज नाही, मी तर दादाला म्हणजे कंपनीतला माणूस बरा. एवढा ओव्हर टाईम नको. 7:30 वाजता मंत्रालयात कधी कोणी येईल काय? 7:30 वाजता बैठका चालू करतात काय? तिथं बसून काय बाबा दुसरा उद्योग काय? प्रत्येक मिटिंगाला मिटिंग 10 मिनिटात. आता नानांनी आजपर्यंत जवळून पाहिलं नसेल, पण नाना आता निश्चित आपल्याला जवळून पाहायची वेळ येईल का तुमच्यासारखं काम आहे. ओव्हर टाईम करतात, ओव्हर टाईम पैशासाठी नाही, तुमच्या आपल्या सेवेसाठी. आणि 11 वेळा सहज माणूस अर्थमंत्री होत नाही ना. आता हे लाडक्या बहिणीवर कोणी काही सांगत असेल ना, दादानी नाही सांगितलं असतं तर झालंच नसतं. कारण आर्थिक जडणघडण आणि त्याच्यातून मार्ग काढायचे फक्त दादाच. विरोधाला विरोध काही करतील, पण फडणवीस साहेब सुद्धा म्हणतात का शिस्तीचं काम उठण्याच्या बाबतीत आणि आर्थिक नियोजन दादाला चॅलेंज नाही, हे फडणवीस साहेब सांगतात. दादा राजकारणाच्या वेळेला उलट्या पलट्या सांगायच्या असतात, परंतु हे तुम्हा आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी माहित आहे. आणि राजकारणाशी आता परवा मी भुजबळ साहेबांचं छोटस शस्त्रक्रिया झालेली आहे, मी भेटायला गेलो होतो. काय सांगावं त्या माणसाने. मागच्या वेळेला कारागृहात होते भुजबळ साहेब, कारागृहातून मला पत्र पाठवलं होतं जेलमधून. पाय बरं, ते मी आता आत आहे, मी कधी बाहेर येतो मला माहित नाही, पण जे इकडचं तिकडं पाणी न्यायचं म्हणतात ते होऊ देऊ नको, पंकजला बरोबर घे, बाकीच्या आमदारांची, दिलीपची वगैरे सगळ्यांची मदत घे, आणि ते पाणी इकडंच आलं पाहिजे, अशा पद्धतीनं जेलमधून त्या माणसाने पत्र पाठवलं होतं. आता शस्त्रक्रिया झाल्यावर आम्ही भेटायला गेलो, आम्ही गप्प बसलो होतो. ते म्हणायचे पहा बरं का आता माझी गैरहजेरी राहील, तुम्ही जा आणि जनतेला माझी विनंती, माझ्या वतीनं विनंती करा का बाबा काही झाला तरीही मी तुमच्या बरोबर आहे, माझा निरोप द्या. का जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जे उमेदवार उभे केलेत त्यांना भरघोस मतांनी निवडून आणा. असं नसेल तर असं होईल का भुजबळांनी मुद्दाम होऊन ह्याच वेळेला ऑपरेशन केलं, इलेक्शन समोर होती म्हणून का काय, पण नाईलाज होता, मला शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नव्हता. अशा पद्धतीनं एक समाजाची ज्या माणसांची नाळ असते ती नाळ अशा पद्धतीनं अगदी परिपक्व झालेली असते. आणि मग त्यांचं एक जसं काही व्यसन म्हणजे समाजसेवा हे त्यांचं व्यसन त्या ठिकाणी असतं. ते एक मी भुजबळ साहेबांच्या माध्यमातून पाहिलं, आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो का ह्या 2 तारखेला
नका ना पुन्हा पुन्हा कार्यकर्त्यांनी येऊन आणि मी थोड्या वेळाने येईल, मी नंतर जाईल, ह्याच्यापेक्षा पहिल्या गाडीने जाऊन मतदान करून यावं, आपल्या आपल्या कामाला लागावं, अशी मी आपल्याला विनंती करतो. मंगळवार आहे, रविवार वाटल्यास मंगळवारी धरा. रविवारी आपण सगळेजण काही जरी झालं तरी घरीच राहतो ना, कितीही आणीबाणी आली तरी घरी. मग ही आणीबाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं संविधान लिहिताना एवढं काही कष्ट घेतले असतील, किती मोजून मापून आपल्याला अधिकार दिलाय. काकाला एक मतदान, मंत्र्यांनी एकच मतदान करायचं आहे, मंत्र्याला 2-2 आहेत, आणि जो शेडाबाळीला जात असेल त्याला सुद्धा एकच मतदान. परिस्थिती किती कमी जास्त राहू द्या, श्रीमंत राहू द्या, करोडोपती राहू द्या, पण मताचा अधिकारी एकच. आणि ते मत किती मोलाचं असतं हे तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही. म्हणून त्या दिवशी आपला अधिकार त्या ठिकाणी बजवा, अशी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. खूप बोलण्यासारखं आहे.